नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आजचा महिन्याचा दुसरा रविवार म्हणजे नवीन पुस्तकाबद्दल जाणून घेण्याचा वार. सध्या माझ्या वाचनामध्ये श्री मारुती चितमपल्ली यांची बरीच पुस्तके आलेली आहेत. मला ती मनापासून खूप आवडली. त्यांच्या जंगलातील संशोधन आणि त्यांनी केलेले कार्य फार मोठे आहे. त्यामुळे मला असे वाटते की आपण त्यांच्या पुस्तकांबद्दल जाणून घ्यायला हवे. म्हणून मी या पॉडकास्ट मध्ये त्यांच्या एका पुस्तकाबद्दल माहिती घेऊन आली आहे. मी सुदर्शना, वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्ट मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचा परिचय. पशु पक्षी निरीक्षक, त्यांचे कैवारी, त्यांच्या अधिवासांचा संशोधनपूर्वक अभ्यास करणारे, त्यांच्या नोंदी ठेवून त्यांच्या अधिवासांचे रक्षण करणारे. 18 जून 2025 साली आपल्यातून निघून गेले. त्यांचे आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी वाचन चालू ठेवले होते. 92 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले लेखकांनी अरण्य प्राणी, पक्षी, त्यांना भेटलेली लोक, आयुष्यात त्यांना आदर्शवत वाटलेली लोक, त्यांच्याबद्दलच्या भावना त्यांच्या लेखनातून विविध पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. अरण्य ऋषी श्री मारुती चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 साली सोलापूर येथे झाला. सोलापूर येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पुढील व्यावसायिक शिक्षण कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेज बंगलोर, दिल्ली कान्हा राष्ट्रीय उद्यान, डेहराडून वगैरे ठिकाणची वने आणि वन्यजीव विषयक संस्थानांमधून घेतले. जर्मन आणि रशियन भाषांचे अध्ययन केले. पक्षीतज्ञ म्हणून ख्यातनाम, वन्यजीव व्यवस्थापन, वन्य प्राणी आणि पक्षी जगताविषयी उल्लेखनीय संशोधन, आंतरराष्ट्रीय परिषद सहभागी आणि निबंध वाचन. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य करीत उपसंचालक पदावरून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून 1990 साली सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्यात, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव योगदान. सेवाकाळ आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांच्यात सक्रिय सहभाग. डॉक्टर सलीम अली वन्य प्राणी संस्थेचे संस्थापक सचिव, राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती यांचे सदस्य होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालनपदी कार्य पाहिले. यांच्या बहुमोल कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे संशोधन हे मानव जातीवर केलेले एक अनंत उपकारच आहे. त्यांच्या प्राणी आणि पक्षी जीवांवर असलेले प्रेम, त्यांच्या सहवासात त्यांनी केलेले संशोधन आणि मिळवलेले अमोल ज्ञान हे समाजासाठी खूप मोठे योगदान समजल्या जाते. सध्या माझ्या वाचनात त्यांची 3 पुस्तके आली आहेत. शब्दाचं धन, नवेगाव बांधचे दिवस आणि जंगलाचं देणं. आज शब्दांचं धन हे पुस्तकांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. आयुष्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींवर आधारित आहे. त्यांच्या साथीने आलेले अनुभव, त्यांच्या संगतीत घालवलेला वेळ, त्यामुळे त्यांचे जीवन किती समृद्ध झाले हे त्यांनी या पुस्तकात नम्रपूर्वक निवेदन केलेले आहे. त्यांनी आप्पा दांडेकर यांना हे पुस्तक समर्पित केले आहे. 1960 साली लेखक पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे वन अधिकारी होते. वडगाव पासून जवळच असलेले तळेगावी आप्पा दांडेकर राहत असत.
एक दिवस त्यांनी घरी जाऊन त्यांचा परिचय करून घेतला. या ओळखीचे रूपांतर पुढे स्नेहात झाले. मावळ तालुक्यातील अंदर मावळ, पवन मावळ आणि नाणे मावळ या भागातील जंगल आणि गड किल्ले त्यांच्या सोबत त्यांनी बघितले. मावळ तालुका त्यांच्या लेखनाची कर्मभूमी आहे. अशाच एका संध्याकाळी त्यांच्याशी गप्पा मारित असताना ते लेखकाला म्हणाले, चितमपल्ली साहेब, तुकारामांनी एका ठिकाणी धन कसं मिळवावं हे सांगितलं आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. लेखकाचा श्री गणेशा त्यांच्याच प्रेरणेतनं झाला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी थोडेफार लेखन केले हे त्यांनी नम्रतापूर्वक नमूद केले आहे. देवदूतांची पावले. मुंबईतील फ्रेंच ब्रिज जवळ चित्रकार आलमेलकरांचं नूतन कला मंदिर होतं. त्यांच्या कला मंदिरात ते 30 वर्ष प्राचार्य होते. उपजीविकेचे साधन म्हणून ते वर्षभर मुलामुलींना चित्रकलेचे पाठ देत असत. तिथेच त्यांच्या अभ्यासिकेत बसून ते एकांती कलेची साधना करीत. कला एक प्रकारची पूजा असते अशीच त्यांची भावना होती. मध्यम उंची, सावळ्या रंगाचा सरळ नाक, तेज डोळे, डोक्यावर काळे केस, केसांचा उलटा भाग, रुंद कपाळ, मोत्यासारखे शुभ्र दंतपंगती, अंगात पांढरा शुभ्र पोशाख, पायजामा, पैरण, पायात कोल्हापुरी चप्पल अशी आलमेलकरांची मूर्ती लेखकाच्या मनात खूप ठसली होती. त्यांचे चित्रकलेचे काम अमोल होते व आदिवासी लोकांचेही चित्र त्यांनी हुबेहूब काढले होते. प्रसंगी वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये त्यांनी त्यांची प्रसिद्धी मिळवली होती. डॉक्टर सलीम अलींच्या सहवासात. पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांना लेखक नावाने ओळखत होते. जंगलातील भटकंती त्यांच्या जगप्रसिद्ध पुस्तक इंडियन बोर्ड पक्षी ओळखण्यासाठी वापरत असत. 1960 साली पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ वन अधिकारी असताना शिरवते धरणावर पक्षी निरीक्षणासाठी जात असत. त्यावेळेला नोकरीला नुकतीच सुरुवात झाली होती. तिथं त्यांचा पहिला परिचय डॉक्टर सलीम अलींच्या आठवणीत झाला. सलीम अली म्हणजे पक्ष्यांच्या आठवणी. लेखकाने एकदा डॉक्टर सलीम अलींना पत्र लिहिले, एकदा वडगावला या, शिरवते जलाशयावर जाऊन तिथे खूप पाणपाखरे दिसतात. पक्षी अभयारण्यात करण्याच्या दृष्टीने सल्ला हवा आहे. एक दिवस गेट मधून एक स्टेशन वॅगन आत आली. गाडीतून साध्या पोशाखातील व्यक्ती उतरली. ते स्मित करतच दाराकडे येत होते. लहान सडसडी अंगकाठी, चेहऱ्यावर शुभ्र दाढी मिशांनी रंगवलेली गोरी मूर्ती, राघूसारखे नाक, डोक्यावर सावलीसाठी टोपी, अंगात शुभ्र पॅन्ट, गळ्यात दुर्बीण. लेखकांनी त्यांना लगेच ओळखले. ते डॉक्टर सलीम अलीच होते आणि हीच त्यांची पहिली भेट. नंतर 1970 साली डिसेंबर महिन्यात डॉक्टर सलीम अली आणि जर्मनीतील प्राध्यापक पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर ट्रेसमन महाशय व त्यांचे 4-5 जणांचा मित्रपरिवार कर्नाळ्याला पक्षी निरीक्षणासाठी आले. त्यांचा 4-5 दिवसांचा मुक्काम होता. तेव्हा त्यांचा घनिष्ठ परिचय झाला. ते सांगतात, ती पहाटे 4ला उठत. मुखमार्जन उरकल्यावर 5 वाजता पक्षी निरीक्षणाला जायच्या तयारीत असत. त्यावेळी त्यांचा पोशाख हिरव्या रंगाचा असे. अंगात पोपटी रंगाचा शर्ट, डोक्यावर बी कॅप, गळ्यात दुर्बीण व हातात नोंदवही आणि पायात निळ्या कॅनव्हासचे शूज. अशा वेळी ते उभ्या उभ्या फळांचा नाश्ता करीत.
पक्षी निरीक्षणाला अशी सुरुवात झाली. ती उत्तर डॉक्टर सलीम अली यांच्या सहवासात वाढतच गेली. ते जर परदेशात अथवा हिमालयात नसतील तर अगदी नियमितपणे मुंबईहून पनवेलला लेखकांच्या घरी पहाटे पोहोचत. त्यांच्या स्टेशन वॅगनने मग लेखक आणि ते जंगलाची वाट धरीत. कर्नाळ्याची वाट सकाळी 6 ते 9 पर्यंत पोहोचत असत. त्यात जंगलातील साऱ्या पायवाटा तुडवीत पक्षी निरीक्षण करीत. नंतर 9:30ला विश्रामगृहावर परतल्यावर समोरच्या हिरवळीवर चहा घेत बसत. पक्षी निरीक्षणाची दुसरी फेरी पनवेल पुणे रस्त्यावर जंगलात करीत. पक्षी कुठे पाहावेत, निरीक्षण करताना त्यांचा नेमका माग कसा शोधून काढावा, एकदा शोधून काढल्यानंतर त्यांच्या विषयीच्या माहिती नोंदवहीत कशा लिहाव्यात, ते पहिल्यांदा लेखक त्यांच्याचकडून शिकले. डॉक्टर सलीम अली हे परमेश्वराचे सुंदर रूप होते. पक्ष्यांच्या गुणधर्मांचा रूपात शोध आयुष्यभर घेत राहिले. कैलास आणि मानस सरोवरावरही पक्षीतीर्थांच्या यात्रा करणारा हा युगपुरुष या धरतीचा नव्हताच. जी.ए. कुलकर्णी हे एक फार मोठे साहित्यिक होते. मारुती चितमपल्ली यांना त्यांचा बराच आदर होता. आपले पुस्तक निघाले की ते आर्जवून त्यांना वाचायला पाठवीत. त्याच्यावर आलेली त्यांची टिप्पणी मारुती चितमपल्लींसाठी एक छान घटना असायची. त्यांच्या पत्रात विविध वृक्षांची चर्चा, जंगलाबद्दलची माहिती, त्यावर चर्चा झालेली असायची. त्यामुळे मारुती चितमपल्ली आणि जी.ए. कुलकर्णी यांचे नाते खूप घट्ट होते. एकदा पुण्याच्या भेटीत त्यांनी जी.ए. यांच्या घराला भेट दिली. तिथे गप्पांचा फळ जमला होता. त्यांची भेट एकदाच घडून आली. चैतन्याच्या शोधात असलेली जॉय ॲडम्सन. बॉर्न फ्री या सिंहाच्या जीवनावरील पुस्तकाने जगप्रसिद्ध झालेल्या जॉय ॲडम्सन केनियामधील अरण्यात मारल्या गेल्या. त्यांना सिंहानेच मारलं असावं असं वाटतं. लहानपणापासूनच त्यांना रानावनात फिरायला आवडायचं. सृष्टीचा ते गूढ व अव्यक्त रूप कसे साकार करता येईल याचा तिला ध्यास लागला. अहोरात्र निसर्गाच्या चिंतनात मग्न राहील. निसर्ग तसेच सारेच पाहतात, पण फारच थोडे लोक तो अनुभवू शकतात. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियाच्या ट्रापाऊ येथे झाला. ऑस्ट्रेलिया संगीतप्रेमी देश आहे. तेथे सगळेजण लिहायला वाचायला येण्यापूर्वी शेती आणि वाजवायला शिकतात, गाणे जपतात. पण जॉयला कुठेही मन रमत नव्हते. तिने सगळे करून पाहिले. चिंपांझींचे व तिच्या पिल्लांची खूप रेखाटनं काढली होती. नंतर काही काळ तिचं माकडांचं निरीक्षण करण्यात घालवलं. तिला तिचं ध्येय सापडलं. ती वन्य प्राण्यांच्या संरक्षणाविषयी काळजी घेऊ लागली. मानव व निसर्ग यांच्या नात्याविषयी चिंतनशील बनली आणि परिणिती म्हणून बॉर्न फ्री हे सिग्नेच्या जीवनावर सचित्र पुस्तक तिने लिहिले. त्या पाठोपाठ लिव्हिंग फ्री, फॉरएव्हर फ्री आणखीन पुस्तक प्रसिद्ध झाले. तिच्या जीवनाचा आलेख पाहिला की वाटतं आयुष्यभर तिचा आत्मचिंतनाच्या शोधात होती. जंगलाचा अनुभव आलेली ती एक थोर तपस्विनी होती. मृत्यू ही सौंदर्य पाहणारी ती एक अलौकिका होती. चिंपांजीच्या बरोबर राहणारी जेन गुडाल. जेन गुडालचा जन्म लंडन येथे 1934 साली झाला. तिचे वडील पेशाने इंजिनियर होते, परंतु महायुद्धाला सुरुवात होताच त्यांना फ्रान्स नंतर मलायात पाठविण्यात आले. तेव्हा तिची आई वानकी व दुसऱ्या मुलीला घेऊन
खेड्यात आपल्या आईकडे राहायला आली. नैरोबी येथे तिची भेट प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ लुई लिके यांच्याशी झाली. त्यावेळी येथे केनियन नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे क्युरेटर होते आणि तुला सचिव म्हणून कामावर घेतलं. 1957 साली त्यांनी टांझानिया सरोवराच्या किनाऱ्यावर टांझानिया येथे आढळून येणाऱ्या चिंपांझीचे अनेक महिने ती निरीक्षण करू शकेल काय असे तिला विचारलं. तिला खूप आनंद झाला. 18 महिने तिने खूप अभ्यास केला आणि 1960 साली आईला सोबत घेऊन आफ्रिकेत पोहोचली. गर्दीपासून खूप दूर आणि सूर्य उगवताच जैन रोज 760 मीटर उंच असलेल्या पर्वतावर जाऊन बसे आणि जंगलांच्या चिंपांझींचे निरीक्षण करीत असे. अशा अनेक व्यक्तींच्या आठवणी त्यांनी आपल्या मनात आयुष्यात जपून ठेवल्या आहेत. काहींबद्दल त्यांनी शब्दांचं धन यात लिहून काढले आहे. मारुती चितमपल्ली हे बहुश्रुत आणि एक अभ्यासक वन्य ऋषी होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात बरीच पुस्तके लिहिली.